महाबळेश्वर पाचगणी या राज्यातील महत्त्वाच्या पर्यटन मार्गाची अवस्था सध्या गंभीर बनली असून अपूर्ण रस्ते काम आणि अर्धवट डांबरीकरणामुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिक त्रस्त झालेले आहेत. अनेक ठिकाणी जुन्याच रस्त्यावर एका बाजूचे डांबरीकरण करण्यात आले असून दुसरी लेन खड्डामयच ठेवण्यात आल्याने वाहन चालकांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. रस्त्याची पातळी असमान असल्याने अपघाताचा धोका वाढल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. पायाभूत विकास महामंडळाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराच्या कामकाजावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. महाबळेश्वर ते पाचगणी या पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. दरवर्षी हजारो पर्यटक या मार्गाचा वापर करत असतात. मात्र सध्या सुरू असलेल्या रस्ते कामामुळे प्रवास त्रासदायक बनलेला आहे. डिसेंबर 2024 पासून सुरूर ते वाई या पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर पसरणी घाट परिसरात मोरे आणि संरक्षण भिंतीची कामे सुरू करण्यात आली. ही कामे पूर्ण होण्याआधीच पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यावरील काम हाती घेण्यात आल्याने अनेक ठिकाणी रस्ता उघडून ठेवण्यात आलेला आहे. आपण जो पाठीमागे हा बघत आहे हा सुरूर वाई पाचगणी महाबळेश्वर या गावांना या शहरांना जोडलेला रस्ता डिसेंबर 2024 मध्ये हॅम योजनेतनं म्हणजे महाराष्ट्र पायाभूत सुविधा MSCRDच्या माध्यमातून या रस्त्याचं काम चालू झालं. साधारणपणे 2 वर्षाच्या हा संपूर्ण रस्त्याचं कामकाज होणं गरजेचं होतं. दुर्दैवाने ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे आणि प्रशासनाचं कसल्याही पद्धतीचं लक्ष नसल्यामुळे सदरचा रस्ता आजपर्यंत फक्त 20% काम पूर्ण झालेलं आहे. कित्येक ठिकाणी रस्ता हा उखडलेलाच आहे. खड्ड्यांचं प्रमाण खूप प्रचंड आहे. वाई ते पाचगणी हा 13 किलोमीटरच्या रस्त्याला साधारणपणे 1.5 ते 2 तास रस्त्याच्या वाहतुकीला लागतात. एकाच ठिकाणी नेमकं सिमेंट कॉन्क्रीटचं काम केलेलं आहे, एक ठिकाणी तसंच पडलेलं आहे. रस्ता हा 8 आणि 10 फुटाचा आहे. वारंवार रस्त्याची कोंडी होत आहे, रस्ते वाहनांची कोंडी होत आहे. या रस्त्याच्या वाहनाच्या कोंडीमुळे महाबळेश्वर पाचगणी पर्यटन व्यवसाय पूर्णपणे अडचणीत सापडलेला आहे. पर्यटक आज इथे यायला मागणार. दुर्दैवाने पर्यटनावर प्रचंड परिणाम झाला आहे. वाहतुकीला जिथं अर्ध्या तासाच्या ऐवजी 2-2, 3-3 तास वाहतुकीला लागत आहे. हा रस्त्याचं कामकाज अत्यंत संत गतीनं कसल्याही पद्धतीचं प्रशासनाचं नियंत्रण नाहीये, मनमानीप्रमाणे चाललेलं आहे असं निदर्शनास येत आहे की या रस्त्यावर आतापर्यंत 3 ते 4 ठेकेदार बदललेले आहेत. कित्येक ठिकाणी असं निदर्शनास येत आहे की सिमेंटच्या कॉन्क्रीटच्या रस्त्यावरच डांबरीकरण केलेलं आहे. ही अत्यंत गंभीर अशी बाब आहे. खरं तर प्रशासनाने आणि ठेकेदाराने या संदर्भामध्ये त्वरित कारवाई करावी. इथल्या राजकीय लोकांनी सुद्धा याच्यामध्ये प्रचंड पद्धतीनं लक्ष घातलं पाहिजे आणि जे आता या रस्त्याच्या माध्यमातून जनतेस वेटीस धरण्याचं काम चाललेलं आहे, पर्यटनावर पूर्णपणे परिणाम झालेला आहे. यावर त्वरित प्रशासनानं लक्ष घालावे आणि सदरचा रस्ता हे लवकरात लवकर पूर्ण करावा असं संपूर्ण जनतेची आणि आम्हा सर्वांची या संदर्भातली मागणी आहे. सुरूर, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, पोलादपूर या 326 कोटीच्या रस्ता प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप रयतराज संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केला आहे. वाई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कोरेगाव एकांबे गटातील नेते दयानंद भोसले यांच्या कथित आर्थिक व्यवहाराची आणि सुमारे 50 बँक खात्यांची फॉरेन्सिक ऑडिटद्वारे चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र हे आरोप रयतराज संघटनेचे असून या संदर्भात संबंधित व्यक्ती आणि प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. 20 मे 2026 रोजी साताऱ्यातील होतकरू तरुण यांचा आंबेनळी घाटामध्ये दुर्दैवी अंत झाला. ह्याच्यामध्ये हे आटीच्या आटी तरुण छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानेही प्रेरित झालेले तरुण होते आणि संपूर्णच या साताऱ्यावर शोककळा पसरली होती. आम्ही सर्वजण या ठिकाणी या त्यांच्या दुःखामध्ये आपण सर्वजण सामील होतो आणि या दुःखद घटनेची माहिती काढत असताना आमच्या निदर्शनास एक गोष्ट आली की NP इन्फ्रा नावाची जी कंपनी होती त्यांच्याकडे गेल्या 2.5 वर्षापूर्वी पोलादपूर ते सुरूर या रस्त्याचं वर्क ऑर्डर झाली होती. खरं तर काम करत असताना या आंबेनळी घाटाचा इतिहास जर बघितला तर अनेक अपघात या आंबेनळी घाटामध्ये झालेले आहेत. पाठीमागं 42 लोक घेऊन जाणारी बस त्या ठिकाणी कोसळली होती. त्याच ठिकाणी 32 जण मृत्युमुखी पडली होती. त्याच ठिकाणी वाईमधलं एक दाम्पत्य या ठिकाणी या दरीमध्ये कोसळून मेलं होतं आणि हीच ज्यावेळेस 8 लोक वाहून नेणारी जी स्कॉर्पिओ या दरीमध्ये गेली होती त्या दरीमध्ये ती स्कॉर्पिओ काढण्यासाठी रेस्क्यू टीम गेली होती. त्या टीमला DL पासिंग नावाची वेरणा गाडी सापडली होती. म्हणजे असे किती अपघात त्या ठिकाणी होत आहेत की त्या अपघाताची माहिती सुद्धा या पोलिसांना होत नाही आणि अशा या ठिकाणी अत्यंत संवेदनशील रस्त्यावर त्या ठिकाणी सुरक्षा कठडे नव्हते म्हणून हे अपघात झालेले आहेत. खरं तर ज्या कंपनीला काम मिळतं त्या कंपनीचं कामच असतंय की ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं जे अपघाताचे जे पॉईंट आहेत त्या ठिकाणी सुरक्षा कठडे सुरुवातीला बांधून घेणे.
खरं तर या ठिकाणी 2.25 वर्षामध्ये त्यांना या रस्त्याची कुठल्याही प्रकारची व्यवस्थित चांगल्या पद्धतीने काम करता आलं नाही. अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि या जबाबदारीने सांगतो NP इन्फ्रा या कंपनीनं जीएसटीचा बेकायदेशीर वापर करण्यासाठी KLN नावाची कंपनी, जी कंपनी 18 नोव्हेंबर 2019 साली स्थापन झाली होती आणि या कंपनीचा मूळ उद्देश फक्त भ्रष्टाचार करणे हा होता आणि त्या कंपनीच्या वतीनं या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये जे स्वतःला नेते म्हणून घेता येत ना या कोरेगावचे, ते दयानंद भोसले या ठिकाणी या कंपनीचं काम पाहत होते. म्हणजे नावामध्ये दया आणि निर्दयीपणानं या ठिकाणी अत्यंत ह्या 8 लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा हा दयावान या ठिकाणी या संपूर्ण या मृत्युमुखी पडलेल्या ह्या पोरांच्या कारणाला जबाबदार आहे. या एका बाजूला निकृष्ट दर्जाचं काम करायचं आणि दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी त्या कुटुंबियाची भेट घेऊ 50-50 हजार रुपयाची मदत करायची. म्हणजे या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून 34 कोटीची दलाली, मी जबाबदारीने सांगतो 34 कोटी रुपयाची दलाली या कोरेगाव एकांबे गटातल्या 50 वेगवेगळ्या खात्यांवर पैसे आलेले आहेत, वेगवेगळ्या कंपनीच्या अकाउंटवर पैसे आलेले आहेत. आम्ही या ठिकाणी 7 पानाची तक्रारी अर्ज आज या ठिकाणी पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. आम्ही या ठिकाणी अँटी करप्शनला दिलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही सगळीकडे या ठिकाणी या विषयाची तक्रार आम्ही दिलेली आहे. आमचा प्रशासनावर अगदी मजबूत विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या गृह खात्यावर आमचा प्रचंड विश्वास आहे आणि कायद्याच्या दृष्टीनं ही बेकायदेशीर असलेली कंपनी आणि हा निकृष्ट झालेला हा रस्ता आणि त्याच्यामुळं हे साताऱ्यातले होतकरू गेलेले तरुण या सर्वच गोष्टीला न्याय ही प्रशासन व्यवस्था. या रखडलेल्या कामामुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम होत असल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. परिस्थिती गंभीर होत गेल्यानंतर स्थानिक नागरिक आणि आम्ही महाबळेश्वरकर चळवळीने आंदोलनाची भूमिका घेत शासनाचे लक्ष वेधले. आता नागरिकांची मागणी एकच आहे, अपूर्ण डांबरीकरण न करता संपूर्ण रस्ता तातडीने दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावा आणि पर्यटकांसह स्थानिकांना सुरक्षित प्रवास उपलब्ध करून द्यावा. नमस्कार, मी विक्रम अंकुश वाघ, सातारा जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय मराठा महासंघ. आज जी पाचगणी महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था झालेली आहे ती अतिशय भयानक आहे. पाचगणी महाबळेश्वरचा जर विचार केला तर फक्त पर्यटनावर जीवन अवलंबून असणारा समाज आहे तिथं. आज जर बघितलं तिथं गहू ज्वारी किंवा कुठलंही पीक होत नाही. आज जर तुम्ही बघितलं तर एवढं दुर्गम अवस्था आहे रस्त्याची आणि अतिशय बिकट अवस्था रस्त्याची आहे. MSCRDला रस्त्यानं काम घेतलेलं आहे. एका बाजूला कच्चा रस्ता आणि एका बाजूला सिमेंट, ह्या पद्धतीनं अतिशय दैनंदिन अवस्था लोकांची झालेली आहे. पर्यटन आणि पाचगणी महाबळेश्वरचं नाव पूर्ण MSCRDनं पूर्णतः घालवलेलं आहे की रस्त्याचं काम करतो. आज सांगा, एका बाजूला सिमेंटचा रोड थोडासा, कॉन्ट्रॅक्टदार ज्या पद्धतीनं काम करत आहे ते अतिशय चुकीच्या पद्धतीने. आज व्यवसाय पूर्णतः लोकांचा 2-2 महिन्यावर अख्खं वर्ष अवलंबून असतं, परंतु ही झालेलं नाही. आज जर बघितलं तुम्ही पाचगणी महाबळेश्वरची अवस्था अतिशय बिकट आहे. रस्त्याच्या संदर्भात MSCRDनं घेतलेलं काम अतिशय दुरावस्था आहे, काम पूर्णतः झालेलं नाही. ते जर PWDकडे काम असतं तर खरोखर छत्रपती शिवेंद्रबाबा महाराज साहेबांनी काम खरोखर छान केलं असतं. एवढंच मी या माध्यमातून सांगतो. आणि एक सांगतो की 2 महिन्याचा सीझन होता, त्यांचा सीझन कुठलाही झालेला नाही. लोकांचा पर्यटन अतिशय मंदावलं. त्याचं कारण फक्त रस्ता आणि रस्ता. MSCRDने केलं लोकांच्याबद्दल ते अतिशय चुकीच्या पद्धतीने ठेकेदार आणि कॉन्ट्रॅक्टदार ह्या पद्धतीनं चुकीचं वागलेलं आहे. तर एवढंच सांगतो की लोकांना न्याय. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.